आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते। हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती। बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आपल्या सगळ्याच मनापासून स्वागत। बुलेटिनची सुरुवात करतोय एका अतिशय मोठ्या ब्रेकिंग बातमीने। लाडक्या बहिणींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे आणि थेट तुमच्या खात्याशी संबंधित आहे। 2 महिन्यांचे पैसे एकत्र येणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून तब्बल 3,000 रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत, अशी अधिकृत माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि आवश्यक परवानगीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे आणि त्यामुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील सुमारे 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस खास ठरत आहे, कारण जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता 1,500 रुपयांप्रमाणे आधीच जमा करण्यात आलेला होता। मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याची चिंता अनेक बहिणींच्या मनात होती। अखेर ही प्रतीक्षा संपत आहे। पूर्ण फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी 1,500 रुपये जमा झाले नव्हते, त्यामुळे काही ठिकाणी नाराजी आणि निराशा दिसत होती। पण आता सरकारने ही नाराजी दूर करण्यासाठी फेब्रुवारीचा 1,500 रुपयांचा हप्ता खटाखट जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। जानेवारीचे 1,500 आणि फेब्रुवारीचे 1,500 असे मिळून 3,000 रुपये अनेक पात्र बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत आणि हीच मोठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि विविध बँकांमधील खात्यांमध्ये हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहेत। सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच क्षणी रक्कम जमा होणे शक्य नसते, कारण लाभार्थींची संख्या प्रचंड मोठी आहे। त्यामुळे सरकार साधारण 3 दिवसांच्या कालावधीत डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे वर्ग करत असते। काही बहिणींना आज, काहींना उद्या तर काहींना परवा रक्कम मिळू शकते। त्यामुळे घाबरून जाण्याची किंवा अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही। सोशल मीडियावर आज येतील, उद्या येतील अशा अनेक बातम्या फिरत होत्या, पण आता अधिकृत माहिती समोर आली आहे आणि प्रतीक्षा संपत आहे। ज्या बहिणींची केवायसी अपूर्ण राहिली होती किंवा काही तांत्रिक कारणांमुळे हप्ते थांबले होते, त्यांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे। पुन्हा एकदा केवायसी पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे। ज्यांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये आले नव्हते, त्यांच्यासाठीही सकारात्मक हालचाल सुरू आहे। जानेवारीचा 19वा हप्ता ज्यांना मिळाला नव्हता त्यांच्यासाठीही आनंदाची बातमी आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता प्रलंबित असलेल्या बहिणींसाठी तर ही डबल आनंदाची बातमी ठरत आहे। अनेक महिन्यांची प्रतीक्षा आता संपत असल्याची भावना प्रत्येक लाभार्थीच्या चेहऱ्यावर दिसत आहे। राज्यात एकूण 36 जिल्हे असून 2 कोटींपेक्षा जास्त पात्र बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी वितरण करताना प्रक्रिया टप्प्याटप्प्यानेच करावी लागते। 10 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढण्यात आला होता आणि त्यानंतर काही दिवसांत जानेवारीचा हप्ता वितरित करण्यात आला होता। आता मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे। त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांची चिंता संपत असून अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार आहे। ही माहिती अधिकृत स्रोतांवर आधारित असल्यामुळे कोणतीही अफवा पसरवू नका आणि घाईगडबडीत निष्कर्ष काढू नका। तुमचे खाते तपासत राहा, केवायसी पूर्ण असल्याची खात्री करा आणि संयम ठेवा। सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की पात्र लाभार्थींना त्यांचा हक्काचा निधी नक्कीच मिळेल। अनेक दिवसांची प्रतीक्षा, मनातील चिंता आणि निर्माण झालेली नाराजी आता आनंदात बदलताना दिसत आहे। लाडक्या बहिणींनो, ही तुमच्यासाठी दिलासादायक आणि भावनिक क्षण आहे, कारण तुमच्या खात्यात येणारे हे पैसे फक्त रक्कम नाहीत, तर तुमच्या कुटुंबासाठी आधार, तुमच्या कष्टांची दखल आणि सरकारकडून दिले। अतिशय मोठी ब्रेकिंग अपडेट लाडक्या बहिणींसाठी समोर येत आहे आणि ही बातमी ऐकल्यावर अनेक बहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील। अजूनही अशा अनेक लाडक्या बहिणी शिल्लक होत्या ज्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1,500 आणि फेब्रुवारीचे 1,500 रुपये जमा झाले नव्हते। 2 महिन्यांची प्रतीक्षा, बँकेचा मेसेज येईल या आशेने मोबाईलकडे पाहत राहणे आणि प्रत्येक दिवशी निराशा हातात येणे ही परिस्थिती अनेक घरांमध्ये होती।
पण आता ही नाराजी आणि ती चिंता दूर होत आहे, कारण जानेवारीचा 1,500 आणि फेब्रुवारीचा 1,500 असे एकत्रित 3,000 रुपये पात्र बहिणींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. 2 हप्ते एकाच वेळी जमा होणार असल्यामुळे हा दिलासा फक्त आर्थिक नाही तर भावनिक सुद्धा आहे. यासोबतच 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत ही मोठी हालचाल होत आहे. या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती, पण अद्याप अनेक बहिणींना ही रक्कम मिळाली नव्हती, त्यामुळे नाराजी वाढत होती. आता मात्र सरकारकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की पात्र लाभार्थींना गॅस कनेक्शनसाठीचे 2,000 रुपयेही वितरित केले जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया गतीने सुरू आहे आणि त्यामुळे हजारो कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. मात्र या गॅस कनेक्शनच्या रकमेसाठी काही महत्त्वाचे नियम आणि पात्रता अटी आहेत. जर तुम्ही त्या अटींमध्ये बसत असाल तर काळजी करण्याची गरज नाही, पण जर पात्रतेत बसत नसाल तर केवळ मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून वारंवार सांगितले जात होते की गॅस कनेक्शनचे पैसे खात्यात जमा केले जातील, पण विलंब झाल्यामुळे अनेक बहिणी नाराज झाल्या होत्या. आता मात्र ती प्रतीक्षा संपत आहे आणि खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. ज्या बहिणींना जानेवारीचा 19वा हप्ता 1,500 रुपये मिळाला नाही किंवा फेब्रुवारीचा 20वा हप्ता 1,500 रुपये जमा झाला नाही, त्यांच्यासाठीही सकारात्मक घडामोडी सुरू आहेत. काहींना आज, काहींना उद्या, तर काहींना पुढील 2-3 दिवसांत रक्कम जमा होऊ शकते, कारण डीबीटी पद्धतीने टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जातो. त्यामुळे घाईगडबडीत निष्कर्ष काढू नका. अधिकृत प्रक्रियेनुसारच पैसे खात्यात येत आहेत. ही योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली होती आणि उद्देश स्पष्ट होता: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि तळागाळातील महिलांना त्यांच्या पायावर उभे करणे. पण काही अपात्र महिलांनी अर्ज केले होते, ज्या सरकारी कर्मचारी होत्या, ज्यांच्याकडे मोठ्या चारचाकी गाड्या होत्या किंवा ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड होते, अशाही काहींना सुरुवातीला लाभ मिळाला. आता मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की पुढे केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच लाभ दिला जाईल. अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. राज्यातील सर्व जिल्हे, तालुके आणि गावांनुसार यादी तपासली जात आहे. ज्या बहिणींच्या खात्यात मागील हप्ते अर्धवट आले आहेत किंवा अजिबात आले नाहीत, त्यांनी KYC पूर्ण आहे का, बँक खाते आधारशी लिंक आहे का आणि अर्जातील माहिती बरोबर आहे का हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. आवश्यक ती कामे पूर्ण केल्यास मागील हप्त्यांची रक्कमही मिळू शकते. पण जर नियम आणि अटी पूर्ण केल्या नाहीत तर केवळ वाट पाहून काहीही होणार नाही. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, ही वेळ आहे संयम ठेवण्याची आणि अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याची. तुमचा हक्काचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल, पण त्यासाठी पात्रता पूर्ण असणे अत्यावश्यक आहे. 2 महिन्यांची प्रतीक्षा, गॅस कनेक्शनच्या मदतीची अपेक्षा आणि घरातील छोट्या मोठ्या गरजांसाठी लागणारा आधार, हे सर्व आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ही केवळ आर्थिक मदत नाही, तर तुमच्या कष्टांची दखल आहे, तुमच्या संघर्षाची कदर आहे आणि सरकारकडून दिलेला विश्वासाचा शब्द आहे. त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेटचीच वाट